कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कोणी केलं होतं थालीपीठ? सावलीने बनवलं होतं। मला एवढंच वाटतं की सावलीकडे तू माणूस म्हणून एकदा बघावं। माझा हाच निर्णय असेल की जर सावलीची इच्छा आहे काम करण्याची तर तिने नक्कीच काम करावं। काय झालंय? का रागवलीस माझ्यावर? सावलीची बाजू घेतली मी म्हणून ना? काय चुकलं माझं आई? तूच सांगितलंयस ना मला की इमोशनली जे आपण निर्णय घेतो ते कधी कधी चुकतात। आपण आपली सतसत विवेकबुद्धी वापरावी आणि निर्णय घ्यावे। तेच केलं ना मी आई। आई, कोणाचंही व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेणं चुकीचं आहे। तिला आपण तिच्या मनाप्रमाणे काम करू देत नाही म्हणजे आपण तिचं व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतोय। आई, आई असं काय करत? ऐकून तरी घे माझं, बोल ना माझ्याशी। आई, काय बोलू? तुला जे आवडेल ते, तुला जे अपेक्षित उत्तर असतं तेच देऊ? हा, सांग ना, काय बोलू? असं का बोलतेस आई तू? म्हणजे तूच कर ना विचार, मी असं का बोलतेय? कारण त्या परक्या मुलीमुळे आपल्या नातेसंबंधांमध्ये प्रॉब्लेम्स निर्माण झालेत। त्या मुलीमुळे माझा मुलगा माझ्या निर्णयाच्या विरोधात जातोय। तुझ्याकडून माझा पराभव होतोय हे कळत नाहीये का तुला? तिच्यामुळे होतोय हे। आई, काय बोलतेस तू? तुझा पराभव होतोय माझ्यामुळे? कसं शक्य आहे? हे सगळं आपल्या नात्यात कसं होईल आई? हे बघ आई, मेंदळीच्या घरात आजपर्यंत कुणावरही अन्याय झालेला नाहीये आणि मी पण तो होऊ नाही देणार। म्हणजे तरी जर तुला वाटत असेल की माझी चूक झाली आहे आणि मला शिक्षा द्यायची असेल तर जी शिक्षा तू देशील ती मी भोगायला तयार आहे। आई, तू ओळखतेस मला, मी विचार न करता असे निर्णय घेईन का? मी उगाच तिची बाजू घेत नाही आहे। उगाच का घेईन मी तिची बाजू? मी जेव्हा तिच्या घरी गेलो, सगळ्या गोष्टी बघितल्या आणि सगळे प्रश्न, माझ्या मनातले प्रश्न जेव्हा सुटले, सगळं क्लिअर झालं ना, तेव्हा खरं सांगतो आई, मला हेच वाटलं की ह्या घरात सावलीवर अन्याय झालाय आणि आपण मुद्दामून केलेलं नाहीये, आपल्याला माहितीच नव्हतं हे सगळं। आणि मला एवढंच वाटतंय की सावलीला ह्या घरात ह्या पुढे 4 क्षण तरी सुखाचे मिळू दे। खरं तर आपण सगळ्यांनी तिची माफी मागायला हवी आई। काय? आपण सगळ्यांनी तिची माफी मागायला हवी आई। बास, हा? हे जरा अति होतंय आता। तुला माफी मागायची? जा, तू माग। मी तिची माफी मागणार नाही। बघ आई, Enough. सर, मी जातो। जा। आल्या पावली परत जा। मुद्दा एकदम सिरियस आहे दादा। हा, एकदा ऐकून घे, एकदा पटकन बोल। सोमराव, बोला बबलूराव, विषय गंभीर आहे पण आपण खंबीर होत। हा गंभीर नाहीये। कारण दादा, सावलीच्या घरच्यांनी आपल्याला रिस्पेक्ट दिला, काळजी घेतली, सांभाळलं आणि आपण तिला कसं वागवतो आपल्या घरात, तिच्यावर इनजस्टिस होतोय। अजूनही गंभीर नाहीये।
ती घरात आल्यापासून तिची माफी मागायला हवी, हा असं आम्हाला दोघांना वाटतंय. दादा, ऐश्वर्या वहिनीने सावली वहिनीला घर साफ करायला सांगितलं, लादी पुसायला सांगितलं, ते सुद्धा हाताने. दादा, भैरवी मॅडम आल्या आणि त्यानंतर हे सगळं घडलं. पण सारंग दादा, वोटिंगमध्ये सावली वहिनीची बाजू घेऊन जी काय जखमीला मलम लावलंयस, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, हा हा. पण तिच्यावर जो अन्याय झाला त्यासाठी तिची माफी मागणं काही चुकीचं नाहीये दादा. माझं आणि आईचं बोलणं ऐकलं ना तुम्ही? नाही शपथ घे, आईची शपथ घे. ऐकलं, पण तुझा मुद्दा एकदम करेक्ट होता दादा. आपण तिची माफी मागायलाच हवी. आणि आमचं काय आहे, आम्ही लगेच जाऊ आणि सॉरी म्हणू. पण जर तू जाऊन सॉरी बोललास तर तिला खरंच बरं वाटेल. कारण तुझ्या सॉरीला ना एक वेगळी व्हॅल्यू आहे, एक वेगळं वेटेज आहे, वेटेज. झालं तुझं बोलून? हा, याचं झालंय, माझं बाकी आहे. वेगळं काय बोलणार आहेस? हा, म्हणजे शब्द मागे पुढे आहेत, पण भावना त्याच आहेत. मग नको बोलू, जा. दादा, अरे जा, ऐकून जा, तर जा. घे, दादा. कळलं मला सगळं जाऊ ना, कळलं मला. तिला सांगा ना, तिची ऐक ना, जा, जा, जा. दादा, दादा, ऐकून काय झालं? पाय दुखतात? ठीक आहे, ही क्रीम आहे, ओके, लाव पायाला, बरं वाटेल. आपण तिची माफी मागायलाच हवी. आणि आमचं काय आहे, आम्ही लगेच जाऊ आणि सॉरी म्हणू. पण जर तू जाऊन सॉरी बोललास तर तिला खरंच बरं वाटेल. आणि ते काय? काही नाही, पाणी. तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना? नाही नाही, ते माझं काहीतरी. तू मलम लाव आणि झोप, बरं वाटेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.